शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अक्षय बादगुडे. सांगायचा उद्देश हेच की भेंडीचा आपल्या पैसे झाले भरपूर. पण आज आम्ही आता उपडायला चालू केले आजच्यापासून भेंडी. हे बघू शकता तुम्ही 2 पाती बी लावले मी. पण इतके झाग जिरा लागले काय सांगू नका. पैसे घेताना भेंडीचं मजा वाटली. पण काय त्याच्या आईला निवसून मुळ्या गेलेल्या त्या भेंडीच्या चांगल्या फूट 1.5 फूट 2 फूट खाली इतके अपदा व्हायला लागले काय सांगू नका. पण तरी बी हे प्लॉट आपल्याला कडायला न्यायचा 2 एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. कांद्याचं रोप लावायला आलेला आहे. खाली एक 4-5 एकराला भेट टाकलेला इथं. पण तरी देखील रोप शिल्लक राहायला लागले. आणि हे मागून टाकलेलं रोप काय पावसामुळे येईल असं वाटत नाही. तरी बी त्याला फवारण्या बुरशीनाशी चालू आहे त्या. ही भेंडी आता आपल्याला कमीत कमी 1-2-4 दिवसात त्या कडेला पूर्णपणे न्यायची. तणनाशक आपण पूर्ण मारून घेतलेला 1-2-4 दिवस गवत 2-4 दिवसात पूर्ण जळलं. हे बघू शकता तुम्ही 2 दिवस झाले तणनाशक मारून पूर्णपणे पिवळं पडलंय. आणि पैसे झालं भरपूर. पण आता भेंडी काढायची म्हणल्यावर माणसं बी कोणी नाही ती. एकतर चिखला मुलकाचा आहे आणि चिखलात आपदा बी लय व्हायला लागले त्याच्या आईला निवसून. हे तुम्ही बघू शकता मुळे त्याच्या चिखल मुलकाचा यायला लागला आहे. पण तरी बी काय नाही, एक 4 दिवसात 4 ते 5 दिवसात त्या कडेला जातो. दोघं तिघं जण लागला म्हणजे घसा रोज सकाळ संध्याकाळ उपसून आपलं ह्याला मोकळं करून टाकायचं आहे. बांधावर टाकून पटमिनी वापसा हो अगर ना हो नांगराच्या रेषा मारायच्या बैलावर आणि ह्याच्यात कांद्याची लागण करायची. हे बघू शकता तुम्ही. भेंडराचं लावायला काय वाटत नाही, तोडायला काय वाटत नाही. पण रान नीट करायचं म्हणलं की लय अपदा आहे त्याच्या आईला निवसून. आणि मध्ये मार्केट 40-45 गेली ती 50-60वर तर लोक बोंबलत होती. आता ही परिस्थिती शेतकऱ्याची कोण धावणार आहे मला सांगा. एकतर पाऊस आहे, नुकसानी मुलकाची आहे आणि ही रान नीट करायचं त्याच्यातनं लय अवघड आहे. त्याच्या आईला जाऊ द्या घालली आहे. करतो चालू उपसायला. 2 पाती तर आता सकाळ लावले त्या. एक अजून 2-4 लावून आंघोळ करायला जायचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.